कसली भारी दिसाल्यात रे ही. हा मग 48 मेगापिक्सल कॅमेरा आहे, एकदम क्लिअर फोटो काय येतात. सांगतोयस बघू. आईला कसलं क्लिअर फोटो आल्यात रे. दिप्याच्या नाकातला शेंबडाचा वगळ पण हाय तसा दिसा लागलाय बघ. कवा घेतलंयस रे? कालच मुंबईवरून येताना घेतलाय. 5G फोन आहे. 5G म्हणजे रे? फोन. आईला फोन आला कुणाचा? हॅलो हॅलो. हां हॅलो. हां बोल की. हॅलो. हां आत्ता येते काय ऐकू? हॅलो हॅलो हॅलो. ओ शेठ, या इकडे. कळलं तिला तुम्ही गावात पोचलाय ती. बातमी आहे कर्नाटकमधील बेंगलोर या शहरातून. बेंगलोर येथील एका पेशंटच्या हृदयरोपणासाठी मुंबईवरून एक विमान आज संध्याकाळी ठीक 5 वाजता हृदय घेऊन बेंगलोरसाठी रवाना होणार आहे. विमानतळापासून त्या हॉस्पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉर करून ॲम्ब्युलन्सने हे हृदय त्या पेशंटपर्यंत पोहोचवले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीतील ही एक मोठी सफलता म्हणावी लागेल. ओ तात्या, अहो कुठं गुचलायचा? काय बघालायचा? अरे हनुमा, जग कुठं गेलंय ना आपण कुठं आहे बघ. काय झालं? अरे मुंबईच्या पेशंटचं हृदय काढून बेंगलोरला दुसऱ्या पेशंटला घालायला आज संध्याकाळी निघाल्यात बघ. आणि ते पण कशानं माहित आहे का? कशानं? विमानानं. काय सांगतायसा? मग म्या काय खोटं सांगतोय तुला? आत्ताच बातमी बघितली. काही नवलच आहे नाही? नाहीतर आपलं गावात दवाखाना नाही. काय मोठं झालं तर फापलं चालत 10 किलोमीटर तालुक्याला जायला पाहिजे. काय करायचं तात्या? असू देत, मला एक बिस्किट पुडा द्या. माझी पोरगी चहा प्यायची वाट बघत असेल. थांब देतो. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, मी आज जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आज दिन 15 ऑगस्ट 2022. आपल्या देशाचा 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिवस. त्यापूर्वी इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्षे राज केले आणि 150 वर्षे राज केले आणि आपल्या देशाला लुटून नेले. आपल्यावर गुलामगिरी लादली, देशातील नागरिकांवर अन्याय केले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव तसेच महात्मा गांधी अशा अनेक नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. भाषणात पहिला नंबर काढते का नाही बघ. बाबा, तुम्ही सगळेजण येणार ना व शाळेत? वय येणार की, पण तुझ्या आईला यायला जमणार नाही बघ. आव, म्या तिचं भाषण इथं ऐकलंय की. उद्या शाळेत ती भारीच बोलणार बघा. काय ग? बाबा. हा बाय. आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? ठेवूया की तुझ्यासारखंच काहीतरी चांगलं, पण त्याच्यासाठी येळ आहे का अजून? बाबा, तुमचं नाव कोणी ठेवलं आणि हेच का ठेवलं? माझ्या बोरगावच्या आत्तीनं माझं नाव ठेवलं बघ. आपल्या गावात माळावर हनुमानाचं मंदिर आहे ना, म्हणून. आता हनुमानानं लक्ष्मणासाठी अख्खा डोंगर जसा उचलून आणला, तसं मी पण गावातल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं आत्तीला लई वाटायचं. डोंगर आणला म्हणजे बघ, युद्धात लक्ष्मणाला लई दुखापत झाली. मग रामानं हनुमानाला लक्ष्मणासाठी काहीतरी वनस्पती औषधान म्हणून सांगितलं. हनुमान गेला जंगलात. आता जंगलात गेल्यानंतर कुठलं वनस्पती औषध आणायचं हेच त्याला कळेना. मग त्यानं काय केलं, अख्खा डोंगरच उचलून आणला बघ. असं वे. हा, म्हणून मी हनुमंत आणि तू माझी पूजा.
दीपा, ए दीपा, काय हो? मी जरा गावातनं जाऊन येतो. नानाचं काय काम आहे बघतो आणि येतो लगेच. होय, या लवकर, नाहीतर बशीला तिकडच निम्मी रात होऊस तर. येतो ग. काय नाना, पाऊस येणार वाटतं. होय, काळ झालंय, तरणा पाऊस होईल केव्हा पडेल काय सांगता येत नाही. ते नव नाना. भाताचं काय? झडग भात आलंय वय. म्हणूनच तुला बोलिवले, तू नाही कोपायला ये. नगो आई नग, बायकोला 9वा महिना लागलाय नव, मग घरात कोण तर पाहिजेच की, म्हणून ती नग म्या येतो की. बर, सांभाळा तिला जरा, काळजी घ्या. वय वय. काय रे गोट्या, अरे एवढं का दमलाईस? काका घरला बोलले. हा नाना, उद्या येतो म्या. वहिनी काय झालं? भाऊजी अवतीला लई कळा सुटल्यात. मी केरायला नको, बोलवून नको, आणतो. थांबा. मी पूजाला पाठवले बोलवायला. तुम्ही इथेच बाहेर थांबा, आम्ही हाय आत समधी. हा. काय करायचं आता, दवाखान्यात गेलं पाहिजे, माझ्यानं तर काय भेट नाही. आई ग, आई, आई. बंड्या, तात्या, हा, अहो केराई म्हणत्या माझ्याकडनं काही होत नाही, काय पण करून दवाखान्यात घेऊन जायलाच पाहिजे. आत्ता रे तात्या, काय? अहो कसं करायचं? अहो न्याचं कसं? आपल्या काय गावात गाडी का घोडत हवा? अरे मागच्या वेळी आम्हाला साप चावला होता, तेव्हा आपण जसं नेलं तसंच घेऊन जाऊया की. डोसके बिस्के फिरले काय तुझं? गरोदर बायका ना तुझी, असं कसं नेतर तुम्ही? हा, अरे पण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? चला चला मग, वेळ कशाला? चला. तर त्या पावसा पाण्याचा दिस आहे, अनेकदा विचार करा आणि मग जावा. तात्या, एखादा बाई माणूस बी येऊ दे की सांगा. हे बघा, पावसा पाण्याचे दिवस आहेत, वाट पण अडचणीची आहे, तेव्हा बाई माणसानं मागच थांबा. हा, आम्ही आहे ना, मग काळजी करू नका. हा, चल चल, हळू 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 पाय टाक. हा, ये हळू. अगं मी आहे बरोबर. चल 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 चल, काय नाही काय नाही, चल चल चल. हा, हळू हळू हळू. हा, हळू घे. हा, घे. पाय जरा सरळ पाय घे, पाय घे. हा, पाय तिकडे घे. घे, घे. हा. काय होत नाही. घे, हळूहळू घे. खाली सर. हा, होत नाही होत नाही. घे. घ्या अजून खाली जरा, घ्या जरा खाली. घे. तात्या तात्या, या इकडे बघ. आलो. जरा जरा हसूस गं. आता आहेत की सगळे, आता आम्ही आहे की सगळे, काय होत नाही. बाबा तुम्ही दवाखान्यात जाणार आहे? वय, मी आई बी येणार. हे बघ पूजा, आम्ही लांब चाललोय. मी
पूजा मी येणार तरी सुद्धा. पूजा तुला सांगितलेलं कळतंय का नाही? गप घरात बस. मी येणार. पूजा मी येणार म्हणजे मी येणार. मी येणार. मी येणार. मी येणार. तू घरात थांब. मी येणार. मी येणार. मी येणार म्हणजे येणार. अरे हानम्या असू दे किती चाय संकट, नाहीतर रडून रडून तिच्या जीवाला यायचं. जा चप्पल घालून ये जा. हा चल. चला. तात्या सावकाश घे सावकाश घे. हा आई बेताला सांग. हळू घे हळू घे. ये हळू हळू. पूजा ये पाठीमागून ये. काळजी घे काळजी घे. काळजी करू काही होत चाला. नाही. चल हाय बी हाय बरोबर. चल पोचलोच आता. होय, चला हळू चला. अरे 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 हनुमा हळू हळू. अरे बंड्या काय होतंय? अरे पाय घसरतोय तर चप्पल काढून ठेव की मर्दा. असं म्हणतोयस? हे बघा पुढं वाड्यावर जायचं आहे. असं करू समद्यानी चपलं काढू आणि तिकडे त्या करवंदी जाळीत ठेवा. हां ही घ्या चप्पल तिकडे घाल त्या करवंदीच्या जाळीत. ए ए ए इकडे, ए हा ठेवतो माझी ठेवतो. चप्पल पण तिकडे ठेव. सगळ्यांनी तिथंच काढायची ना. चला धरा धरा रे काढा चला. ए चला ए अरे आयश. चला रे. हा चला 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 चला. हळू हळू हळू. हा हा दमानं दमानं रे. दमानं. खाली बघून चला. नाही चल. खाली बघून चला सगळे. शिस्तीत जायचं आहे. हा चला. बघून या बर का. चला हळू चल. आई 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 आई. काय झालं रे. हा हा हळू हळू ठेवा खाली. हळू हळू. दमा दमान घे घे खाली. हा घे दमा दमान घे. हा हा. ए हळू थांबा रे. हा काढूया काटा काटा काढूया थांबा.
ए हनुमा काय होईत नाही रे थांब हळू काढूया थांब जरा आई ग आव लय जोरात रुतलाय काय काटा. काही नाही होत मला. तू तुझी काळजी घे, नाही काही होत. बंड्या, तू जाऊया तू तुझी काळजी घे. चला रे लवकर उचला चला. दोन्ही बाजूने व्यवस्थित उचला र. लक्ष द्या जरा. बेतानं घ्यायचं. झाकून घ्या. हा तात्या जरा खाली बघून व्यवस्थित चला काय. शिस्तात. हा? काळजी घ्या जरा. हळू. चला रे हा जाऊ दे. चला लवकर हा शिस्तात बेतानं. थांबा रे जरा. हे हनुमा जरा पुढे ऊन पाणी बघ. थांबा. जातोय. हा ये चाट दिशी ये माग. हा ती पुरीला घेऊन पुढे बेताना चल बा. जरासं अंतर राहिले पोचतोय बा आपण दवाखान्यात. आयो ए आयो थांबा रे. काय झालं बघ. थांबा. काय झालं? बंडू खाली हळू घे. काय झालं बघ. तात्या का हो काय झालं? काय झालंय?